श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या जीव्यारी डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज आपण आरी वर्कमध्ये जी आपण चैन स्टिच करतो ती चैन स्टिच नॉर्मल निडलने कशी करायची तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. इथे मी गोल्डन जरी थ्रेड घेतलेला आहे, त्याच्यानंतर इथे मी पेन्सिल आणि स्केल घेतलेली आहे. इथे आपल्याला नॉर्मल निडलने चैन स्टिच करायची आहे. त्यासाठी इथे आधी मी स्ट्रेट लाईन काढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्ही इथे पाहू शकता की मी निडलमध्ये आपला जो थ्रेड आहे तो लोड करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला डबल थ्रेड घ्यायचा आहे, म्हणजे डबल पदरचा आपण थ्रेड म्हणतो तो आपल्याला घ्यायचा आहे. तर आता इथे आपल्याला पहिले वरच्या साईडने निडल लोड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा थोडं अंतर ठेवून खालच्या साईडने पुन्हा निडल आपल्याला लोड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपला जो थ्रेड आहे त्या थ्रेडमधून आपल्याला निडल वरच्या साईडने लोड करून घ्यायची आहे, म्हणजे इथे आपण डबलचा थ्रेड घेतलेला आहे. त्या थ्रेडमधून आपल्याला निडल वरच्या साईडने काढून घ्यायची आहे. पुन्हा इथे सेम प्रोसेस करायची आहे. पुन्हा थोडं अंतर ठेवून आपल्याला निडल खालच्या साईडने लोड करून घ्यायची आहे आणि पुन्हा इथे सेम करायचं आहे. पुन्हा आपल्याला थ्रेडमधून जी निडल आहे ती वरच्या साईडने लोड करून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता की आपण आरी वर्कमध्ये 14 नंबरच्या निडलने जी चैन स्टिच करतो ॲज इट इज सेम चैन स्टिच आपण इथे नॉर्मल निडलने सुद्धा करू शकतो. नॉर्मल निडलने खूप सुंदर अशी इथे चैन स्टिच आणि प्रॉपर परफेक्ट अशी चैन स्टिच क्रिएट झालेली आहे. ज्यांना कोणाला आरी वर्क येत नसेल, ज्यांना कोणाला आरी वर्क करायचं आहे पण आरी वर्क कसं करतात ते माहीत नसेल, ते नॉर्मल निडलने सुद्धा आरी वर्क करू शकतात. इथे नॉर्मल निडलने चैन स्टिच कशी करायची हे मी तुम्हाला आज सांगत आहे. खूप सिंपल आणि एकदम इझी मेथड आहे, एकदम सोपी पद्धत आहे. पुन्हा आता आपल्याला थोडं अंतर ठेवून निडल खालच्या साईडने लोड करून घ्यायची आहे आणि पुन्हा आता आपला जो थ्रेड आहे त्याच्यामधून आपल्याला पुन्हा निडल वरच्या साईडने काढून घ्यायची आहे. असं केल्याने परफेक्ट आपला जो लूप आहे तो क्रिएट होतो आहे चैन स्टिचचा आणि इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली चैन स्टिच क्रिएट होती आहे. ज्यांना कोणाला आरी वर्क करता येत नसेल ते नॉर्मल निडलने सुद्धा खूप सुंदर आणि परफेक्ट असं आरी वर्क करू शकतात त्यांच्या ब्लाऊजवरती. इथे आता नॉर्मल निडलने चैन स्टिच कशी करायची हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही सुद्धा नॉर्मल निडलने चैन स्टिच कशी करायची याची घरी प्रॅक्टिस करा.
तर इथे नॉर्मल निडलने खूप सुंदर आणि परफेक्ट अशी आपली चैन स्टिच क्रिएट झालेली आहे. आरी वर्कमध्ये 14 नंबरच्या निडलने जशी आपण चैन स्टिच क्रिएट करतो, सेम चैन स्टिच आपण नॉर्मल निडलने सुद्धा क्रिएट करू शकतो, हे आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान छान आणि हेल्पफुल व्हिडिओसोबत. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.